हॅलो फ्रेंड्स, तुमचं परत एकदा स्वागत आहे लिटिल स्टार या चॅनलमध्ये. मी आहे मास्टर प्रत्युष गायकवाड. आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 5 पार्ट 12 अहमदनगर EVS स्टेट बोर्ड. चला सुरुवात करूया चौथ्या लेसनला, एन्व्हायरमेंटल बॅलन्स. हा आहे चौथा लेसन, एन्व्हायरमेंटल बॅलन्स. ट्राय दिस. तुमच्या घरात कोणी मोठे असेल, आजी आजोबा, तर त्यांना नदी किनारी घेऊन जा. हे असं. आणि आजूबाजूच्या सगळ्या लिव्हिंग थिंग्सला ऑब्झर्व करा. हा आहे डॉग, रॅबिट, हा आहे फ्रॉग, फिश, काव, गोट आणि स्पॅरोज. तुम्हाला तिथे कोण कोण दिसते आहेत, बटरफ्लाय, त्यांची एक लिस्ट बनवून द्या. आता हेच सेम तुमच्या स्कूलमध्ये, घरात किंवा स्कूल गार्डनमध्ये करा, नाही तर शेतात. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता, इन द कोर्स ऑफ युअर ऑब्झर्वेशन, तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये डिड यू नोटीस एनी साइन्स ऑफ द प्रेझन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स दो द लिव्हिंग थिंग्स देमसेल्फ वेअर नॉट सीन? फॉर एक्झाम्पल, did you notice any partly eaten fruits or shells, fallen feathers, animal tracks, dropping nest, cocoons, eggs, honeycombs, etc. आता तुम्ही या गोष्टी ऑब्झर्व केल्या, तर या ऑब्झर्वेशनमध्ये तुम्हाला असं दिसलं की ॲनिमल्स नाही आहे, इथं ॲनिमल्स आहे, किंवा फॉर एक्झाम्पल तुम्हाला इटन फ्रूट्स, शेल्स म्हणजे खाल्लेले फळं किंवा शेल्स, फॉलन फिदर्स पक्ष्यांचे पडलेले पंख, ॲनिमल ट्रॅक्स प्राण्यांना पकडण्याची जाळे, डंग ड्रॉपिंग ड्रॉपिंग्स नेस्ट, कोकोन्स, एग्स, हनीकॉम्स, एटसेट्रा. कोकोन्स म्हणजे प्रोटेक्टिव्ह कवरिंग. सेकंड आहे could you observe any मायक्रो ऑर्गॅनिझम. तुम्हाला एक मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा दिसला का? मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय? मायक्रो ऑर्गॅनिझम एक जीव आहे जो आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, त्याचसाठी मायक्रोस्कोप असते, म्हणून त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणतात. तो इतका छोटा असतो, आपल्याला दिसत नसतो, त्याला मायक्रोस्कोपमध्ये पाहावं लागतं. सुईच्या टोक्यावर कितीतरी कोटी बसलेली राहते. थर्ड, हाऊ मेनी टाईप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स डिड यू सी ॲट द प्लेस यू व्हिजिटेड. तुम्हाला किती लिव्हिंग थिंग्स दिसले जिथं तुम्ही कुठं फिरायला गेले, शाळेत, म्हणजे फिरायला नाही, तुम्ही जिथे जाते. डू यू थिंक यू सॉ ऑल द काइंड ऑफ लिव्हिंग थिंग्स दॅट बिलॉंग देअर. तुम्ही सगळे लिव्हिंग थिंग्स पाहिले का तिथं? डिड यू सी द सेम लिव्हिंग थिंग ॲट व्हेरियस प्लेसेस ऑर डिफरंट वन्स. तुम्ही ही लिव्हिंग थिंग इथं पाहिली, समजा डॉग, तर तुम्ही डॉग पाण्यात पाहिले का? नाही. आपण वेगवेगळ्या गोष्टीवर वेगवेगळे लिव्हिंग थिंग्स पाहत राहतो. पुढे जाऊया. द व्हरायटी वी सी इन ऑल लिव्हिंग थिंग्स दॅट बिलॉंग टू अ पर्टिक्युलर एरिया इज कॉल्ड बायोडायव्हर्सिटी ऑफ दॅट प्लेस. आपण वेगवेगळे ॲनिमल, त्यांचं राहणं वेगळं, ते सगळं एक जागेवर पाहिलं, त्याला म्हणतात बायोडायव्हर्सिटी. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकतात, विच one of the places you visited show greater biodiversity. तुम्ही अशा जागेवर गेलेली आहे जिथं लय मोठी बायोडायव्हर्सिटी आहे, त्या गोष्टीचं नाव, त्या जागेचं नाव सांगा. टू स्टडी द बायोडायव्हर्सिटी ऑफ अ प्लेस सायंटिस्ट मेक अ लार्ज नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. एका जागेचं बायोडायव्हर्सिटी स्टडी करायला सायंटिस्टनी लय मोठे ऑब्झर्वेशन केले. दे मेक दिस ऑब्झर्वेशन इन डिफरंट कंडिशन. त्यांनी ऑब्झर्वेशन डिफरंट कंडिशन्समध्ये केले, जसं काय दिवसा रात्री, वेगवेगळ्या सीझनमध्ये, पावसाळा उन्हाळा. ते यूज स्पेशल डिव्हायसेस टू मेक ऑब्झर्वेशन. त्यांनी स्पेशल डिव्हायसेस वापरले ऑब्झर्वेशनसाठी ऑफ लिव्हिंग थिंग्स दॅट आर फाउंड ॲट ग्रेट हाईट्स ऑर डेप्थ्स. ते एकदम हाईटवर भेटते आणि ते एकदम खाली भेटते. as well as microorganisms सुद्धा. Observation of many scientists are brought together.
सगळ्या सायंटिस्टचे ऑब्झर्वेशन एकत्र आणलं अँड स्टडीड अगेन, आणि परत एकदा स्टडी केलं त्यांचं सगळ्यांचं. ओनली वेन ऑल सच एफर्ट्स आर मेड ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम कॅन वी बी यू शुअर ऑफ द डायव्हर्सिटी ऑफ अ प्लेस. एवढ्या वर्षांची मेहनत घेऊन आपण शुअर आहोत का बायोडायव्हर्सिटी त्या प्लेसची. पुढे द एन्व्हायरमेंट म्हणजे आपली एन्व्हायरमेंट. द सराउंडिंग्स अँड द कंडिशन इन दोज सराउंडिंग्स विच एफेक्ट द लाईफ ऑफ द ऑर्गॅनिझम्स देअर आर टुगेदर known as their environment. It includes many components such as sunlight, air, water, soil, plants and animal etc. सराउंडिंग्स आजूबाजूची जागा, कंडिशन्स, लिव्हिंग थिंग्स हे सगळे एकत्र होऊन बनतात एन्व्हायरमेंट. आणि त्याच्यात सनलाईट, एअर, वॉटर, सॉईल, प्लांट्स, ॲनिमल हे सगळं बी असतं. पुढे लुक ॲट द पिक्चर ऑफ लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स शोन बिलो. याच्यात लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्सचं चित्र दाखवले. डिस्कस द म्युच्युअल रिलेशनशिप बिटवीन दिस व्हेरियस फॅक्टर ऑफ ॲनिमल. यांच्यातली रिलेशनशिप काय आहे ते धुंडायचं. चला धुंडूया. ब्लॅक आहे लिव्हिंग थिंग्स आणि रेड आहे नॉन लिव्हिंग थिंग्स. पुढे द फूड चेन. फूड चेन म्हणजे लुक ॲट द पिक्चर्स बिलो. आता हे चित्र पहा. हे आहे गवत. सनमुळं हे गवत उगलं आहे. हा ग्रास हॉपर आहे जो गवत खातो. यांनी गवत खाल्लं. आणि हा आहे पक्षी. हा ग्रास हॉपरला खातो. ग्रास हॉपर गवत खातो आणि पक्षी ग्रास हॉपरला खातो. म्हणजेच पक्षी ग्रास हॉपरला खातो आणि ग्रास हॉपर गवत खातो. कॅन यू टेल हू ईट बर्ड्स. बर्ड्सला कोण खातं. स्नेक, ईगल, आऊल हे सगळे बर्ड्सला खातात. व्हॉट इज फूड ऑफ प्लांट्स. प्लांट्सचं फूड काय आहे. आन्सर म्हणजे प्राण्यांचं काय जीवन असेल. आन्सर आहे मिनरल, सॉईल, मिनरल्स फ्रॉम सॉईल, वॉटर, सनलाईट. ओके, पुढे जाऊया. लुक ॲट द पिक्चर बिलो. हे चित्र पहा. देअर आर सिव्हरल लिंक्स इन द चेन. इथं सिव्हरल लिंक्स आहे. ही चेन याला जॉईंट आहे, ही याला, अशा सगळे एकमेकांना जॉईंट आहे. इफ द लिंक्स वेअर सेपरेट फ्रॉम इच अदर. यांना सगळ्यांना सेपरेट केलं. कुड दे बी कॉल्ड अ चेन. यांना चेन म्हणू का आपण. नो. इवन दो इच लिंक इज अ कम्प्लीट ऑब्जेक्ट. एक लिंक ही पूर्ण एक ऑब्जेक्ट आहे, कम्प्लीट. इट इज जॉईंट टू द लिंक्स बिफोर अँड आफ्टर. यांना पहिले नंतर जोडलेलं आहे एक ऑब्जेक्टला. इफ एनी लिंक्स कम लूज द चेन इज ब्रोकन. जर एखादी लिंक लूज झाली तर चेन तुटून जाईल. पुढे इन द फर्स्ट पिक्चर पहिल्या चित्रात वी कॅन सी द सन, सम प्लांट्स, अ ग्रास हॉपर, अ बर्ड अँड अ बर्ड. पहिलं चित्र आपण पाहिलं. त्याच्यात सन होता, ग्रास हॉपर होता, बर्ड आणि प्लांट्स होते. दे ऑल आर कनेक्टेड. ते सगळे एकमेकांना कनेक्टेड आहे. सन प्लांट्सला जेवण बनवायला मदत करतो. ग्रास हॉपर प्लांट्सला खातो. मग बर्ड ग्रास हॉपरला खातात. इच ऑफ द कंपोनंट प्लांट्स, ग्रास हॉपर, बर्ड इज द फूड फॉर द नेक्स्ट वन. सगळे कंपोनंट्स एकमेकांसाठी त्यांचं जेवण आहे. दॅट इज वाय वी से दॅट दे फॉर्म अ चेन. म्हणून आपण असं म्हणतो की ते चेन बनवतात. जसं ही चेन आहे. सच अ चेन इज कॉल्ड अ फूड चेन. पण यांच्या चेनला फूड चेन म्हणतात. इच ऑफ दिस कंपोनंट इज लिंक्ड इन अ फूड. सगळे कंपोनंट एकमेकांना जॉईंट आहे जेवण म्हणून. पुढे व्हॉट इज द फूड फॉर टायगर. टायगर काय खातो. तो गवत खातो का. नाही, तो डिअर असे प्राणी खातो. पुढे द पिक्चर बिलो
shows another food chain. हे चित्र अनदर फूड चेन दाखवते. हे डिअर झाडं खातं आणि टायगर डिअरला खातं. यू हॅव टू गेस द मिसिंग लिंक इन इट. तुम्हाला याची मिसिंग लिंक धुंडायची आहे. लुक ॲट द फर्स्ट अँड द थर्ड पिक्चर. पहिले चित्राकडे पहा आणि तिसरे चित्राकडे पहा. थिंक ऑफ द कनेक्शन बिटवीन देम अँड कम्प्लीट द चेन. यांच्यामधलं कनेक्शन धुंडा आणि चेनला कम्प्लीट करा. सॉरी, हे आहे ते चित्र. हे पहा, हे आहे प्लांट्स. हा आहे एक अर्थवॉर्म. याने पान खाल्लं, मग चिमणी आली आणि चिमणीने अर्थवॉर्मला खाल्लं, मग आऊल आला आणि आऊलने चिमणीला खाल्लं. हे आहे फूड चेन. पुढे इन द नेचर देअर आर मेनी फूड चेन. नेचरमध्ये खूप फूड चेन आहे. इफ वन ऑफ द लिंक इज चेन बिकम्स एक्सटेंट कॅन द फूड चेन लास्ट. एखादा प्राणी एक्सटेंड झाला तर मग ती चेन राहील का? नो, ती बिघडून जाईल. द फूड वेब. फूड वेब काय? ऑब्झर्व द व्हेरियस फूड चेन शोन इन द पिक्चर. हे चित्र बघा. सन, गवत. हा रॅबिट. रॅबिट काय खातो? प्लांट्स. आणि स्नेक काय खातो? रॅबिट. फाइंड द डिफरंट फूड चेन ऑफ विच अर्थवॉर्म अँड द माऊस फॉर्म अ लिंक. तुम्हाला वेगळ्या फूड चेन धुंडायचे आहे ज्याच्यात उंदीर वॉर्मला खातो. अशा तुम्हाला धुंडायचे आहे. वन लिव्हिंग थिंग कॅन बी अ पार्ट ऑफ द नंबर ऑफ फूड चेन. एखादी लिव्हिंग थिंग पार्ट असू शकते फूड चेनचा. दॅट गिव्ज राईज टू फूड वेब इन द नेचर. जे नेचरला फूड वेब तयार करायला मदत करतं. हे आहे एक फूड चेन. ही नीट बघा. हे बघा, गवत कोण कोण खातं? डिअर, हा वॉर्म, अर्थवॉर्म, हे 3 जण खातात. डिअरला कोण खातं? फॉक्स, लायन. वॉर्मला कोण खातं? बर्ड. ग्रासहॉपरला कोण खातं? फ्रॉग. आणि गवत रॅबिटसुद्धा खातात. रॅबिटला कोण खातं? गवत रॅबिट खातात आणि हे खातात. रॅबिटला कोण खातात? ईगल. आणि लायन कोणाला खातो? रॅबिटला. हे आहे स्क्विरल. ईगल स्क्विरलला खाते. माऊस. ईगल माऊसला खाते आणि ईगल स्नेकला सुद्धा खाते. अशी आहे ही फूड चेन. समजलं? पुढे द मोस्ट इम्पॉर्टंट फूड इज द फूड चेन प्लांट्स. सगळ्यात इम्पॉर्टंट फूड काय आहे फूड चेनमधलं? प्लांट्स. एव्हरी लिव्हिंग थिंग गेट इट्स फूड फ्रॉम द एन्व्हायरमेंट. सगळ्या लिव्हिंग थिंगला, अशी एक बी लिव्हिंग थिंग नाही आहे जिला एन्व्हायरमेंटकडून फूड भेटत नाही. मेनी ॲनिमल्स इन एन्व्हायरमेंट ईट ओनली प्लांट्स. बरेच ॲनिमल एन्व्हायरमेंटमध्ये प्लांट्सला खातात. अदर ॲनिमल ईट द ॲनिमल दॅट लिव्ह ऑन द प्लांट्स. बाकीचे ॲनिमलला खातात जे प्लांट्स खातात. बट प्लांट्स मेक देअर ओन फूड इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट युजिंग वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर. कार्बन डायऑक्साईड एक गॅसचं नाव आहे. प्लांट्स त्यांचं जेवण सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये नाही तर कार्बन डायऑक्साईड नाही तर वॉटरच्या मदतीने बनवतात. इट मीन्स दॅट प्लांट्स आर द मेन सपोर्ट ऑफ एव्हरी फूड चेन. म्हणजे प्लांट्सच्या फूड चेनचा मेन सोर्स आहे. हा आहे सनलाईट. हा प्लांट्सवर जातो. कार्बन डायऑक्साईड घेतात प्लांट. ऑक्सिजन घेतात, म्हणजे कार्बन डायऑक्साईड घेतात, ऑक्सिजन आपल्याला देतात आणि वॉटर जमिनीतून घेतात. पुढे जाऊया. एन्व्हायरमेंटल बॅलेन्स. आता एन्व्हायरमेंटल बॅलेन्स पहा. देअर आर मेनी फूड चेन इन आवर एन्व्हायरमेंट. आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये बऱ्याच फूड चेन आहे. बिकॉज ऑफ दिस फूड चेन एव्हरी लिव्हिंग थिंग्स गेट द फूड इट नीड अँड देअरफॉर कंटिन्यूज टू लिव्ह. सगळ्या लिव्हिंग थिंगला या फूड चेनमुळे जेवण भेटते. मायक्रो ऑर्गॅनिझम लिव्हिंग इन द सॉईल. मायक्रो ऑर्गॅनिझम जे सॉईलमध्ये राहतात, जमिनीत, हेल्प द प्रोग्रेस ऑफ डिकम्पोजिशन करायला मदत करतात. आता डिकम्पोजिशन काय? म्हणजेच एखादा ॲनिमल, प्लांट नाही तर कोणती तरी वस्तू मेलेली असेल, लिव्हिंग थिंग,
तर मायक्रो ऑर्गॅनिझम तिला खातात. ऑफ प्लांट रेसिड्यू, डेड ॲनिमल एक्सक्रीटा एटसेट्रा. ॲज अ रिझल्ट सबस्टन्सेस दॅट हेल्प्स द ग्रोथ ऑफ प्लांट आर फॉर्म. आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझम त्या ॲनिमल किंवा काय असेल ते त्याला खातात आणि असं हे करून असं सबस्टन्स बनवतात जे प्लांट्सला मदत करेल त्यांना वाढायला. दस प्लांट्स यूज सबस्टन्स इन द सॉइल. म्हणजेच प्लांट्स सॉइलमधले सबस्टन्स वापरतात फॉर देअर ग्रोथ अँड वेन प्लांट्स अँड ॲनिमल्स डाय. आणि जेव्हा प्लांट्स किंवा ॲनिमल्स मरून जातात, द डिकम्पोजिशन ऑफ देअर रिमेन्स ॲड्स दिस सबस्टन्स द सॉइल्स वन्स अगेन. त्यांचं जे उरलेलं राहतं ते मदत करतं कशाला, बाकीच्या सबस्टन्सला वाढायला म्हणजे झाडांना. दिस इज द इम्पॉर्टंट सायकल इन द एन्व्हायरमेंट. ही आहे इम्पॉर्टंट सायकल आपल्या एन्व्हायरमेंटमधली. ऑल्सो लिव्हिंग थिंग्स गेट कंटिन्युअस सप्लाय ऑफ वॉटर बिकॉज ऑफ द वॉटर सायकल. लिव्हिंग थिंग्सला कंटिन्युअस वॉटर भेटत राहतं कारण वॉटर सायकल आहे. यपा सनच्या हीटमुळे वॉटर इव्हॅपोरेट होतं, त्याचे क्लाउड्स फॉर्म होतात आणि परत ते डोंगरावर येऊन पडतात आणि त्याच्या दऱ्यातून ते पाणी परत समुद्रात येतं. परत ते असं 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 हेच होत राहतं, म्हणून पाऊस आपल्याकडे पडतो. लिव्हिंग थिंग्स यूज ऑक्सिजन फ्रॉम द एअर फॉर ब्रीथिंग अँड गिव्ह आउट कार्बन डायऑक्साईड गॅस. लिव्हिंग थिंग्स आपण श्वास घेतो आणि बाहेर कार्बन डायऑक्साईड सोडतो. आपण काय सगळेच लिव्हिंग थिंग्स, ॲनिमल्स, फक्त प्लांट्स नाही, झाडं. आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर देतो. प्लांट्स यूज कार्बन डायऑक्साईड. आणि पण प्लांट्सचं उलट आहे, प्लांट्स कार्बन डायऑक्साईड वापरतात फ्रॉम द एअर फॉर मेकिंग देअर फूड. त्यांच्या जेवणासाठी. ऑक्सिजन इज गिवन आउट इन दिस प्रोग्रेस. ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन देतात. आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड देतो. अँड गेट्स ॲडेड टू द एअर अगेन. आणि परत ते एअरला ॲड होतं. दिस टू इज अ सायकल इन द नेचर. ही सुद्धा एक सायकल आहे. देअर आर सिव्हरल अदर सच एज सायकल्स इन द नेचर. बऱ्याच नेचरमध्ये सायकल्स आहे. दस देअर इज इंटरॅक्शन अमॉंगस्ट लिव्हिंग थिंग्स अँड बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. सगळ्या लिव्हिंग थिंग्समध्ये याच्यामुळं इंटरॅक्शन आहे. पुढे लिव्हिंग थिंग्स इन नेचर. नेचरमधल्या लिव्हिंग थिंग्स. द इंटरॅक्शन गोज ऑन कंटिन्युअसली. इंटरॅक्शन कंटिन्युअसली जात राहतं. दिस हेल्प्स टू मेंटेन द फूड चेन इन द एन्व्हायरमेंट. याच्यामुळे मदत होती फूड चेनला, ते मेंटेन राहतं. वेन द व्हेरियस सायकल इन द एन्व्हायरमेंट गो ऑन अनइंटरप्टेड. अशा सायकल एन्व्हायरमेंटमध्ये जात राहतात. अनइंटरप्टेड म्हणजे न डिस्टर्ब होतात, तर बॅलेन्स, एन्व्हायरमेंटल बॅलेन्स मेंटेन राहतो. पुढे फॉर द एक्झिस्टन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स इट इज इम्पॉर्टंट दॅट एन्व्हायरमेंटल बॅलेन्स इज मेंटेन. लिव्हिंग थिंग्स राहिला हे इम्पॉर्टंट आहे की एन्व्हायरमेंट बॅलेन्स मेंटेन आहे. पुढे जाऊया. हा तुमचा लेसन संपला. हे आहे व्हॉट वी हॅव लर्न. हे एकदा तुम्ही वाचून घ्या. व्हिडिओ पॉज करून. तुमचा लेसन संपला आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अजून व्हिडिओ मिळवायला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.